नमस्कार मित्र हो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच हाती आलेल्या माहितीनुसार सेंट्रल रेल्वेमध्ये 2022ची जी बंपर भरती निघालेली आहे त्याबद्दल मी तुम्हाला यामध्ये माहिती सांगणार आहे. तर यामध्ये 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी असणार आहे. तर याच्यासाठी 17 जानेवारीपासून अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे. ती तुम्ही 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता. तर यामध्ये शिकाऊ उमेदवारांच्या मीन्स अप्रेंटिससाठी एकूण 2422 रिक्त पदांसाठी ही भरती निघालेली आहे. ठीक आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या विभागात तुम्हाला काम मिळू शकतं, त्यामध्ये काम करण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. तर यामध्ये बायफर्गेशन त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या विभागाच्या पदांनुसार. ठीक आहे. तर मुंबई विभागात 1659 पदे आहेत, भुसावळ विभागात 418 आहेत, पुणे विभागात 152 आहेत, तर नागपूरमध्ये 114 आणि सोलापूरमध्ये 79 पदांची ही भरती निघालेली आहे. तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता नक्की काय असणार आहे, तर हे सगळं तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपण पाहू शकतो. तर याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. फॉर्म प्रक्रिया सांगणार आहे तुम्हाला पूर्णपणे कशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे, ती पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. शिवाय उमेदवाराकडे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट देखील असणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे ITIचं तुमचं कोणत्याही ट्रेडमध्ये झालं असेल तर त्या ट्रेडनुसार तुमचं ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही भरती निघालेली आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने अर्ज करू शकता. तर याची ऑफिशियल जी न्यूज आहे ती तुम्ही rrccr.com वर जायचं आहे. तुम्हाला rrccr.com वर गेल्यानंतर तुम्हाला जी फर्स्ट वेबसाईट येते ती ओपन करायची. ठीक आहे. तर ती ओपन केल्यानंतर इथे एंटर केल्यानंतर इथे रेल्वे रिक्रुटमेंट सेल सेंट्रल रेल्वे. ठीक आहे. तर इथे जी फर्स्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस अंडर दी अप्रेंटिस ॲक्ट 1961 फॉर इयर 2021-22 हे न्यू आहे. तर इथे क्लिक हिअर टू व्ह्यू डाउनलोड नोटिफिकेशन आहे इथे ऑफिशियल, देन हाऊ टू अप्लाय आहे आणि क्लिक हिअर फॉर अप्लाय ऑनलाईन. ठीक आहे. तर आपण हे सगळे 1 बाय 1 पाहून घेऊयात. तर ओपनिंग डेट आहे 17/1/2022 आणि क्लोजिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन डेट आहे 16 फेब्रुवारी 2022. तर तुम्ही या दरम्यान ॲप्लिकेशन करू शकता. लवकरात लवकर तुम्ही ॲप्लिकेशन करावं. ठीक आहे. तर इथे त्यांनी ह्या ॲडमध्ये कॅन्डिडेट मस्ट नोट दॅट नोट सेंट्रलाइज मेरिट लिस्ट विल बी फॉर्म. ओके. सो मोड ऑफ सिलेक्शन त्यांनी दिलेला आहे. मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन मॅट्रिक्युलेशन विथ मिनिमम 50% ॲग्रिगेट मार्क्स अँड प्लस ITI मार्क्स इन ट्रेड इन विच अप्रेंटिसशिप इज टू बी डन. ओके. तर तुम्हाला हे 2 गरजेचं असणार आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करायचं आहे. तर इथे तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता काय काय गरजेचं असणार आहे. ठीक आहे. तर मुंबईमधले इथे युनिट्स दिलेले आहेत, भुसावळमधले युनिट्स दिलेले आहेत, पुण्यामधले आहे, नागपूरमधले दिलेत आणि सोलापूरमधले दिलेत. इथे तुम्हाला पूर्णपणे त्यांनी ट्रेड्स दिलेले आहेत आणि प्रत्येक कास्ट वाईज त्याचं पूर्ण हे केलेलं आहे. ट्रेनिंग पिरियड सगळं दिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ट्रेड्समध्ये काय काय फिटर, वेल्डर, कार्पेंटर, टेलर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिस्ट, वेल्डर. ओके. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे ट्रेड्स आहेत. पर ट्रेड मीन्स तुमच्या कास्ट वाईज मीन्स यू आर जनरल, OBC, SC ST त्याच्यानुसार तुम्हाला इथं वेगवेगळं बायफर्गेशन करून दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही वेगवेगळ्या क्लस्टरनुसार वेगवेगळ्या युनिट्सनुसार इथे तुम्हाला दिलेलं आहे. प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे तुम्हाला करून दिलेले आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही वाचू शकता. देन इलिजिबिलिटी कंडिशन्स दिलेले आहेत. ठीक आहे. तर द कॅन्डिडेट शुड हॅव कम्प्लिटेड 15 year एज and should not have completed 24 years age as on 17/1/2022. ओके. तर 17 जानेवारीपर्यंत तुमचं एज 15
ते 24 पर्यंत असलं पाहिजे. ओके. देन नंतर इथे एक तुम्हाला दिलेला आहे डेट्स. म्हणजे कॅन्डिडेट 98 पासून 17/1/98 टू 17/1/2007 अशाप्रमाणे. आणि बाकी SC ST OBCला 5 इयर इन केस कॅन्डिडेट अँड 3 इयर फॉर OBC कॅन्डिडेट रिलॅक्सेशन लिमिट आहे, अप्पर एज लिमिट. ओके. तर तशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. तर इथे सगळं दिलेलं आहे त्यांनी. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील दिलेलं आहे. देन पेमेंट ऑफ फीज आहे. तर पेमेंट ऑफ फीज आहे, ॲप्लिकेशन फी आहे 100 रुपीज. ठीक आहे. तर तुम्ही ती फी पेमेंट करू शकता, ऑनलाईन करू शकता SBI वेबसाईट टू मेक पेमेंट. तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता, किंवा SBI चलनने पण करू शकता. म्हणजे तुम्हाला जसं पॉसिबल आहे तसं तुम्ही करू शकता पेमेंट. 100 रुपीज फी आहे फक्त. ठीक आहे. तर तशा पद्धतीने तुम्हाला इथे सगळं दिलेलं आहे. ओके. इथे हाऊ टू ॲप्लाय आहे. हे पूर्णपणे ह्या मेथड्स तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तर सगळ्या पद्धतीने हे इथे दिलेलं आहे, काय काय लागणार आहे ते सगळं. ठीक आहे. तर दुसरा जो आहे क्लिक हिअर टू व्ह्यू इन्स्ट्रक्शन फॉर ऑनलाईन. तर इथे सगळ्या ऑनलाईन इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ठीक आहे. आता इथे क्लिक हिअर टू फर्स्ट रजिस्टर करायचे तुम्हाला, मग फील्ड डिटेल्स करायच्यात सगळ्या. रजिस्टर झाल्यानंतर रजिस्टरसाठी तुम्हाला नंबर अँड पासवर्ड सेंड केला जाईल, OTP येईल. ते सगळं तुम्ही करायचं आहे. जस्ट ॲज अदर रजिस्ट्रेशन जसे तुम्ही करता तुमची इन्फॉर्मेशन टाकून तसं रजिस्ट्रेशन करायचं आहे. लॉग इन ID पासवर्ड थ्रू लॉग इन करायचं आहे. सगळं तुम्हाला ट्रेड वगैरे सिलेक्ट करायला लागतो, ते करायचं आहे तुम्ही. सगळे तुमचे 10वीचे मार्क्स, टेक्निकल क्वालिफिकेशन सगळ्या यामध्ये टाकायच्यात. देन स्कॅन फोटोग्राफ हवा आहे तुमचा, स्कॅन सिग्नेचर हवी आहे. ते सगळं तयारीनिशी तुम्ही नंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. तर फोटोग्राफची पण साईज आहे त्यांनी 20 ते 70 KB पर्यंतच हवी आहे. ठीक आहे. आणि सिग्नेचरची पण 20 ते 30 KB अशी पाहिजे. ठीक आहे. देन ओरिजिनल स्कॅन कॉपी ऑफ SSC 10वीची मार्कशीट आहे त्याची. देन ओरिजिनल स्कॅन सर्टिफिकेट प्रूफ फॉर डेथ, म्हणजे डेट ऑफ बर्थसाठी हवं आहे आपल्याला. सो सर्टिफिकेटवर डेट ऑफ बर्थ असते 10वीच्या, तर ते तुम्ही टाकू शकता. किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते टाकू शकता, किंवा बर्थ सर्टिफिकेट. ठीक. ज्याच्यावर तुमची बर्थ डेट आहे ते डॉक्युमेंट टाकायचं आहे तुम्हाला. नंतर अपलोड ओरिजिनल स्कॅन कन्सोलेटेड मार्कशीट सेमिस्टर ट्रेड, जे ट्रेड तुम्ही ज्या ट्रेडमध्ये केलेला आहे. ओके. तर त्याचं तुम्हाला तिथे सेमिस्टर असतील त्याच्यावाईज तुम्हाला तिथं मार्कशीट अपलोड करायचे. देन ओरिजिनल स्कॅन नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इश्यूड बाय NCVT ते टाकायचे. देन इफ म्हणजे कॅन्डिडेट कास्टमध्ये असेल, SC ST OBC जे काय असेल त्यांनी तिथे अपलोड देअर व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट करायचे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये असेल ते. देन OBC कॅन्डिडेट शुड देअर लेटेस्ट व्हॅलिड नॉन क्रिमिलियर त्यांना टाकायचं आहे लेटेस्टवालं. ओके. देन जर डिसॅबिलिटी वगैरे असेल कोणती तर ते डिसॅबिलिटीचं तुम्हाला टाकावं लागेल, किंवा सर्व्हिसमेन असेल तर तिथे पण त्यांना जे काही डॉक्युमेंट जे व्हॅलिड असेल ते टाकावं लागेल. देन सेव्ह प्रोसीड करायचं आहे आणि पुढे सिम्पली पेमेंटचे ऑप्शन्स येणार आहेत तुम्हाला. तर तशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करायचे. ठीक आहे. परत जर साईटवर तुम्ही गेलात तर नंतर थर्ड ऑप्शन येतो क्लिक हिअर टू ॲप्लाय ऑनलाईन. तर तिथे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर तिथे डिरेक्ट लॉग इनचा ऑप्शन येतोय, तर आपण इथं क्लिक हिअर टू रजिस्टर फर्स्ट करायचं आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर केल्यानंतर इथे स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कॅन्डिडेट फुल नेम, फादर और हजबंड नेम, देन जेंडर, कम्युनिटी टाकायची तुमची, ईमेल ID, मोबाईल नंबर. ईमेल ID आणि मोबाईल नंबर तुमचा जो आधारशी लिंक आहे तो टाका. जनरली OTP वगैरे येईल तुम्हाला. देन ईमेल ID टाका. जो ईमेल ID तुम्ही रोज वापरत असाल, रोज चेक करत असाल असा ईमेल ID टाका, म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन्स असतील त्या ईमेल IDवर येऊन जातील. ठीक आहे. देन डेट ऑफ बर्थ, एज तुमचं टाकायचं आहे तुमचं, जे की 17/1/2022 रोजी जे काय असेल ते.
देन हँडिकॅपचे डिटेल्स आहेत, जर असेल तर तो टाईप टाकायचा आहे. एक सर्व्हिसमॅन असाल तर ते. देन ITI क्वालिफिकेशन और ट्रेड यू विश टू अप्लाय. ठीक आहे, जो ITI पास ट्रेड आहे आणि ॲप्लिकेशन फॉर ट्रेड, जो ट्रेडसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहात ते टाकायचं आणि नेक्स्ट म्हणायचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन फॉर्म हा भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन डिटेल्स येतात, तो लॉग इन फॉर्म भरायचा आणि नंतर तुम्ही पेमेंट करायचे. ठीक आहे, पेमेंट फक्त 100 रुपये आहे. लवकरात लवकर अप्लाय करा, म्हणजे तुम्हाला या प्रोसेसमध्ये लवकरात लवकर तुम्हाला संधी मिळून जाईल. एक गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्याची संधी नक्कीच उपलब्ध होईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला जर माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.